नमस्कार. श्री स्वामी समर्थ. या दोन गोष्टी आयुष्यात कधीही विसरू नका. बऱ्याचदा सगळ्यांसाठी पाळणारा, सगळ्यांची काळजी घेणारा त्यांच्यात आयुष्यात मागे पडतो. घमंड आहे म्हणून नाही, तर कधी कधी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी सुद्धा लोकांची साथ सोडावी लागते. पैसा आला की लोकांचे राहणीमान बदलते, लायकी नाही. तुम्ही स्वतः चांगले आहेत म्हणून सगळ्या दुनियेला चांगले समजण्याची चूक करू नका. हे म्हणजे असे झाले की मी वाघाला खात नाही तर वाघ पण मला खाणार नाही. मस्करी म्हणजे चालाखीने केलेला अपमान असतो. आयुष्यात वाईट वेळ आल्यावरच कळते आपलेपणाचा मुखवटा घेतलेले नेमकं कोण आहेत. तुका लावून केलेले काम एखादे दुसरे वेळेस चालू शकतं, पण इमानदारीने केलेले काम आयुष्यभर चालतं. ज्यांचा स्वभाव वाहणाऱ्या पाण्यासारखा असतो तो स्वतःचा मार्ग स्वतःच शोधतो, व जो दगडासारखा असतो तो कायम इतरांच्या मार्गात आडवा येण्याचे काम करतो. महागडे कपडे, किमती गाड्या, दागिने माणसाला सुखी बनवत नसतात. त्याला सुखी बनवतो तो त्याचा दृष्टिकोन. म्हणूनच रडणारा महालात राहत असूनही रडतो आणि हसणारा झोपडीत राहूनही हसतो. तुम्ही दिलेला शब्द एखाद्याच्या आयुष्यातला शेवटचा आशेचा किरण असू शकतो. म्हणून शब्द देण्यापूर्वी विचार करून द्या. स्वतःला श्रेष्ठ समजणे म्हणजे आत्मविश्वास, पण फक्त स्वतःला श्रेष्ठ समजणे म्हणजेच अहंकार. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणाला जर तुमची व्हॅल्यू कळत नसेल तर त्याने तुमची व्हॅल्यू कधीच कमी होत नाही. या दोन गोष्टी आयुष्यात कधीच करू नका. खोट्या माणसावर प्रेम, खऱ्या माणसासोबत गेम. बदलायचं तर इथे कोणालाच नसतं, पण कधी परिस्थिती तर कधी माणसं बदलण्यास भाग पाडतात. कामात व्यस्त आणि स्वतःमध्ये मस्त राहायला शिका, कारण इथे कोण कधी बदलेल सांगता येत नाही. सौंदर्य तर काही क्षणाचे आकर्षण असते, पण आयुष्यभर बांधून ठेवण्यासाठी व्यक्तीमध्ये मर्यादा आणि संस्कार असणे गरजेचे असते.